दर्पण न्यूज। हिरोली शिरोळ येथे पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन संपन्न। हिरोली तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर येथे 19 जानेवारी 2025 रोजी भीमक्रांती सोशल फाउंडेशन हरोली व कवी सरकार वाचनालय इंगळे आयोजित पहिले मराठी ग्रामीण साहित्य संमेलन उत्साहात संपन्न झाले। पहिल्या सत्रामध्ये साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, पत्रकार, लेखक, कवी सरकार उद्घाटक प्राध्यापक डॉक्टर सुरेश कुराडे सर, गडहिंग्लज प्रमुख पाहुणे, दिशा महाराष्ट्राचे यांचे संपादक माननीय तुषार नेवरेकर नवी मुंबई आणि दीपक पवार सर रुकडी यांच्या हस्ते महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून संमेलनाचं उद्घाटन करण्यात आले। सर्व मान्यवरांचे स्वागताध्यक्ष बाळासाहेब कांबळे हरोली यांनी केले। हरोलीतील हे पहिले संमेलन भविष्यातील एक सोनेरी पान असेल अशा शब्दात कुराडे साहेबांनी आयोजकांचं अभिनंदन केले। तर भविष्यात कवी कवयित्रींना YouTube चॅनलवर प्रसिद्ध देण्याचं आश्वासन तुषार नेवरेकर यांनी दिले। प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते संमेलनाचे विशेष अंक आणि कवी गीतकार दत्तात्रय भोसले इसाद गंगाखेड परभणी लिखित हे भाव माझ्या मनाचे या काव्य संग्रहाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। कवी सरकार इंगळे यांनी ग्रामीण भागात साहित्य संमेलनाचं आयोजन करून साहित्य चळवळ राबवून आजचे खरे वास्तव्य आपल्या साहित्यातून वाचकांच्या पर्यंत गेले पाहिजे असं सांगितले। दुसरे सत्र माजी सैनिक कवी अशोक महादेव मोहिते बार्शी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन पार पडले। कवी संमेलनामध्ये अमरनाथ काळंबे अतिग्रे, काशीनाथ आव्हाड अकोले, भाऊसाहेब कोळंबे ममदापूर, दादासाहेब शेख, दिनेश पवार रत्नागिरी, रामचंद्र चोथे आकिटवाट, आरती लाटणे इकलकरंजी, विद्या खामकर गारगोटी, सुमिता रेंदाळकर पुणे, वसुधा कुरणे शिरोळ, सुरेखा वाडकर इकलकरंजी, दत्तात्रय भोसले परभणी, अमर गंगथडे आष्टा, बाबासो काळंबे रत्नागिरी, शिवाजी गायकवाड, महेश कनिंगेत नान्नी इत्यादी कवी कवयित्रींनी आपलं काव्य रचना सादर केल्या। त्यांना काव्य संमेलनांना नंतर भीमक्रांती साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तसेच विविध क्षेत्रातील प्रगतिशील अनेक मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। यामध्ये भीमक्रांती साहित्य अशोक मोहिते आदर्श देशभक्त, तुषार नवरेकर भीमक्रांती प्रेरणा, अभिनेत्री राधा चव्हाण संगमनेर भीमक्रांती कलाभूषण, अंजली आकळे भीमक्रांती कलाभूषण इत्यादी पुरस्काराने मान्यवरांना सन्मानित करण्यात आले। भीमक्रांती सोशल फाउंडेशनच्या वतीने समाजातील अनेक होतकरू आणि प्रगतशील नागरिकांना सन्मानित करण्यात आले। संमेलनाला अनेक जिल्ह्यातून साहित्यिक मंडळी हजेरी लावली होती, तर हरोली ग्रामस्थांनी या साहित्य संमेलनाचा आनंद घेतला। फाउंडेशनच्या वतीने बाळासाहेब काळंबे राजेंद्र सर यांनी मान्यवरांचे आभार मानले। संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ आरती लाटणे इकलकरंजी आणि विद्या खामकर गारगोटी यांनी केले। भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा। श्री सरदार नाळे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर, पोलीस उप अधीक्षक, संपर्क क्रमांक 96 73 50 65 55। कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर 96 73 50 65 55 78 75 33 33 33। कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 0231 25 40 98 9। व्हॉट्सअप क्रमांक 78 75 33 33 33। निशुल्क फोन क्रमांक 1064। ईमेल dysp@kolhapur@gmail.com।